नमस्कार मंडळी, पुन्हा एका नवीन प्रोजेक्टसोबत तुमच्या भेटीला आलो आहे। थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी हिंजवडी फेज 2 मध्ये उभा आहे आणि जर तुम्ही हिंजवडीमध्ये 66.5 लाखापासून तर 90 लाखापर्यंतचे 2 BHK फ्लॅट शोधत असाल तर माझ्या मागे जो तुम्हाला प्रोजेक्ट दिसतोय तो एक चांगला पर्याय तुमच्यासाठी होऊ शकतो। साधारणतः डिसेंबर 2026ला याच्या फेज 1चं पोझिशन आहे आणि फेज 2चं लॉन्चिंग आत्ताच करण्यात आलेलं आहे। सो चॉईसचे फ्लॅट पाहिजे असतील तर फेज 2चा पण ऑप्शन आहे आणि अर्ली पोझिशनचे फ्लॅट पाहिजे असतील तर फेज 1चा ऑप्शन आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया। तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। खास करून याचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो अतिशय सुंदर इथं बनवून ठेवण्यात आलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण तो पण बघणार आहे। सो चला आता आपण या व्हिडिओची सुरुवात करूया। सो मंडळी, आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। जो रोड विप्रो सर्कलपासून पुढं फेज 3च्या दिशेला जातो, मध्ये तुम्हाला इन्फोसिस पण लागतं, तर इन्फोसिसच्या जवळ हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। आणि या भागात जेवढे प्रोजेक्ट आहे त्यांची एक खासियत सांगतो की ह्या भागातल्या प्रोजेक्टला 2 मेट्रो स्टेशन येतात। आणि तुम्हाला माहितीच असेल की हिंजवडीचा जो भाग आहे तो सेजमध्ये येतो, स्पेशल इकॉनॉमी झोनमध्ये। तर त्यामुळं इथे अनेक असे प्रोजेक्ट आहेत जिथे सेल डीड होत नाही, 99 वर्षाचं करार होतं। पण हा एक असा भाग आहे या डोंगराला लागून की जिथे काही असे प्रोजेक्ट आहे की जिथं सेल डीड होतं, जे रेग्युलर सेल डीड इतर भागात होतं पुण्यामध्ये, ते सेल डीडसुद्धा इथं होतं। म्हणजे हे जे लोकेशन आहे हे परफेक्ट लोकेशन आहे। त्याच्या व्यतिरिक्त इथून जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, हिंजवडीचा जो मेन चौक आहे, तर तो 2.9 किलोमीटरवर आहे, 2.9 किलोमीटरवर आहे। आणि जे फेज 3 आहे मेगा पॉलिस सर्कल जे, ते साधारणतः 3.5 किलोमीटरवर आहे। जो फ्लायओव्हर आहे वाकडचा तो साधारणतः 6.4 किलोमीटरवर आहे। आणि जेव्हा कधी तुम्ही साईड विजिटचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून आम्ही ह्या प्रोजेक्टचं लोकेशन तर तुम्हाला शेअर करू। पण त्या व्यतिरिक्त ह्या भागामध्ये कुठले कुठले प्रोजेक्ट चालू आहेत हे तुम्हाला दाखवण्यासाठी बुक माय वस्तूची टीमसुद्धा नक्की मदत करेल। त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की ह्या भागाचे प्रोजेक्टनुसार कार्पेट आणि त्याचे रेट जे ते तुम्हाला कंपेअर करायला सोपं जाईल। सो आता आपण ह्या प्रोजेक्टची इतर माहिती समजून घेऊया। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊ। साधारणतः 12 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये फेज 1 जो आहे तो 3 एकरमध्ये इथे बनवण्यात येतो आहे, ज्याच्यामध्ये टोटल 340 युनिट असणार आहे। 3 फ्लोअर कार पार्किंग असणार आहे, त्यातले B1 B2, त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअर आणि 22 मजल्याच्या सगळ्या फेज 1 मधल्या बिल्डिंग असणार आहे। त्याच्या प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट असणार आहे, 4 लिफ्ट 2 स्टेअरकेस असणार आहे। फेज 2 जो आहे तो साधारणतः 9 एकरमध्ये असणार आहे। फेज 2मध्ये टोटल 7 बिल्डिंग असणार आहे, ज्याच्यामधले 5 बिल्डिंगचं आत्ता लॉन्चिंग करण्यात आले। फेज 2मध्ये साधारणतः 700 युनिट असणार आहे। पोझिशन सांगायचं झालं तर डिसेंबर 2028चं बिल्डरची कमिटमेंट आहे। फेज 1 आणि 2मध्ये मिळून 90पेक्षा जास्त ॲम्युनिटीज असणार आहे, जे की तुम्ही फेज 2मध्ये जेवढे प्रोजेक्ट चालू आहे त्याला जर कंपेअर केलं तर 90 ॲम्युनिटीज ह्या तुम्हाला खूप जास्त आहे असं बघायला भेटेल। त्याच्यानंतर जर फेज 2च्या बिल्डिंगची गोष्ट करायला गेलो तर फेज 1च्या बिल्डिंग ह्या 3 लेवल कार पार्किंग आणि 22 मजल्याच्या होत्या। पण फेज 2च्या बिल्डिंग जे ते 4 लेवल कार पार्किंग आणि 30 फ्लोअर रेसिडेन्शियल असणार आहे। म्हणजे स्काय स्क्रेपरच्या बिल्डिंग असतात, उंच बिल्डिंग, जसे तुम्हाला माझ्या मागे दिसतात, हा दुसरा प्रोजेक्ट आहे। तर ह्याच्यापेक्षा उंच बिल्डिंग तुम्हाला इथे बघायला भेटतील। ह्याच्यामध्ये टॉवर 1 आणि 2चं लॉन्चिंग इथे करण्यात आलेलं नाही आहे, पण टॉवर नंबर 3 जो आहे त्याच्यामध्ये 3 आणि 4 BHK तुम्हाला घेता येणार आहेत। आता इथले जे 4 BHK आहेत ते डुप्लेक्स आहेत। सो तुम्ही जर डुप्लेक्स घेण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ताबडतोब या प्रोजेक्टला साईट व्हिजिट करून घ्या। त्याच्यानंतर जो टॉवर 4, 5, 6, 7 आहे त्याच्यामध्ये सगळे 2 BHK असणार आहेत। आता 2 BHKचे जे कार्पेट आहेत ते 633, 754, 744, 746, 756, 829, 846, 834 आणि 838, म्हणजे अगदी 633 पासून तर 838 पर्यंतचे कार्पेट तुम्हाला इथे बघायला भेटतील। त्याच्यानंतर 3 BHKचं कार्पेट 1217 स्क्वेअर फूटचं असणार आहे आणि याचा सॅम्पल फ्लॅट पण आहे, तो पण आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर 829चा पण सॅम्पल फ्लॅट आहे 2 BHKचा, तो पण आपण बघणार आहोत। आणि 4 BHK जो आहे तो डुप्लेक्स असणार आहे 1678। आता ह्याचा सॅम्पल फ्लॅट नाही आहे, पण 1678 स्क्वेअर फूटचं डुप्लेक्स पण तुम्ही इथे घेऊ शकणार आहेत। सो आता आपण पुढे 2 सॅम्पल फ्लॅट बघणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओला स्किप करू नका, अतिशय सुंदर असे सॅम्पल फ्लॅट इथे बनवून तयार आहे आणि शेवटी मी तुम्हाला रेटसुद्धा इथे निश्चित सांगणार आहे। सो मंडळी, आता आपण सॅम्पल फ्लॅट बघू। इथं 2 BHK आहे, इथं 3 BHK आहे।
त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आणि मराठीमध्ये अतिशय चांगला कॉन्टेंट देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि असे प्रयत्न करणारे आम्ही एकमेवच आहोत. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करायला पण खूप मदत होते आणि आम्ही फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता 1-to-1 सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. अनेक सॅटिस्फाईड आणि हॅपी कस्टमर आमचे बुक माय वास्तूचे आहेत. म्हणजे बुक माय वास्तूचा व्हिडिओ बघून अनेक लोकांनी आत्तापर्यंत प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत आणि आम्ही 1-to-1 त्यांना खूप मदत पण केलेली आहे. तुम्हाला पण कुठेही प्रॉपर्टी घेताना कुठलीही मदत लागली तर निश्चित आम्हाला फोन करा. आम्ही तुम्हाला हवं ती सगळी मदत जी आहे प्रॉपर्टी घेतानाची ती निश्चित करू. सो आता आपण 3 BHK बघणार आहोत. तर तुम्ही बघा हे लॅमिनेटेड वुडन डोर रेग्युलर साईजपेक्षा थोडेसे मोठे डोर तुम्हाला इथे देण्यात आलेत. हे डिजिटल डोर लॉक, आता मला वैयक्तिक हे डोर लॉक खूप आवडतात. 4 पद्धतीने हे खुलतात. फिंगरप्रिंट असतात, इथं तुम्ही कोड टाकू शकतात, त्यानंतर कार्ड पण असतं आणि की पण असते. सो तुम्हाला हे सगळं इथं देण्यात आलेत. याले नावाची कंपनी, आजकाल बरेच बिल्डर ह्याच कंपनीचं डिजिटल डोर लॉक देतात. इथे तुम्ही शू रॅकचं प्लॅन करू शकता. आता ज्या ज्या साईजेस आहेत त्या मी स्क्रीनवर टाकतो, तुम्ही त्या बघून घ्या. त्याच्यानंतर हा आहे स्पेशियस लिव्हिंग आणि डायनिंग. आता हा जो दिसतोय तुम्हाला हा लिव्हिंग एरिया, ज्याला तुम्ही अशा पद्धतीने इथं मस्त अरेंज करू शकता. अशा क्वालिटीचं फर्निचर जे आहे ते इथे लावू शकता. आणि हा आहे तुमचा डायनिंग एरिया, किती चांगल्या पद्धतीने इथं अरेंज केलं आहे बघा. आता इमॅजिन करून बघा की तुम्ही हा फ्लॅट घेतला इथे आणि अशाच पद्धतीने जर इंटेरियर केलं तर दिसायला किती ते सुंदर दिसेल. ह्याचा जो एरिया आहे ह्याची जी साईजेस आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो, तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर हे किचन आहे. तुम्ही बघा इथं असा मोठा फ्रीज जो आहे तो प्रॉपर इथे सेट होऊ शकतो. इथे एल शेप असा प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीची ती कवर देण्यात आलेली आहे. इथे असं तुमचं वॉशिंग मशीन जे आहे किंवा डिश वॉशर जे आहे ते बसू शकतात. 3 ट्रॅक विंडो जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी जी आहे ती एवढी उत्तम आहे की फेज 1 जो आहे तो खूप स्पीडने इथं विकला गेलेला आहे. खूप लिमिटेड इन्व्हेंटरी फेज 1मध्ये अवेलेबल आहे आणि फेज 1चं जे पोझिशन ते डिसेंबर 2026ला आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या 1.5 वर्षामध्ये जर पोझिशन पाहिजे असा जर प्रोजेक्ट तुम्ही शोधत असाल तर या प्रोजेक्टला एकदा नक्की व्हिजिट करा. 66.5 लाखापासून इथं बेसिक कॉस्ट सुरू होते आणि 66.5 लाख जी मी प्राईस तुम्हाला सांगतो आहे ही पॅकेज कॉस्ट सांगतो आहे, सर्व खर्च सहित ही किंमत सांगतो आहे. या साईडला तुम्हाला गेस्ट बेडरूम देण्यात आलेलं आहे. त्याला हे पहिल्यांदा अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्ही बघून घ्या. आता हे जे गेस्ट बेडरूम आहे त्याला इथं तुम्हाला अटॅच बाल्कनी देण्यात आली जी की कवर्ड असणार आहे आणि हीच बाल्कनी जी आहे ती पुढं लिव्हिंगमध्ये सुद्धा उघडते. तुम्ही बघू शकता एवढी स्पेशियस बाल्कनी शक्यतो बघायला भेटत नाही. याची साईज मी स्क्रीनवर टाकतो, तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर ह्या साईडला आपण आलो तर इथं तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम बघायला भेटेल डाव्या साईडला. हे आहे तुमच्या मुलांचं बेडरूम. इंटिरियर खूप सुंदर करण्यात आलेलं आहे. आता इथं जनरली लोक बेड ठेवतात पण माझ्या घरात 2 लहान मुलं आहेत तर मला असं वाटतं ना की लहान मुलं जर असतील तुमच्या घरात म्हणजे खूप जास्त लहान 10 वर्षाच्या आतली तर तुम्ही बेडची अरेंजमेंट जर अशी केली तर मुलं खाली वगैरे पडले तरी त्यांना लागत नाही आणि दिसायला पण किती सुंदर दिसतं आहे. भारतीय बैठकीसारखं हे अरेंजमेंट इथं करण्यात आलेलं आहे. ह्या साईडला वॉर्डरोबसाठी जागा सोडण्यात आली आणि ती किती सुंदर पद्धतीने डिझाईन करण्यात आली. तुम्ही बघा, मला वैयक्तिक हा सॅम्पल फ्लॅट जो आहे तो खूप आवडला म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्ही सॅम्पल फ्लॅट नक्की इथला बघा. सो असं मोठंच्या मोठं वॉर्डरोब तुम्हाला इथे करता येईल. CP सॅनिटरी फिटिंग जे आहेत त्या सगळ्या जॅगवर कंपनीचे इथं वापरण्यात आलेत आणि हे तुमचं स्पेशियस असं मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता. आता ह्याला तुम्ही गेस्ट बेडरूम म्हणून पण वापरू शकता कारण की जे गेस्ट बेडरूम आहे तुम्हाला दाखवलं गेस्ट बेडरूम म्हणून त्याला बाल्कनी पण होती. सो तुम्हाला जर बाल्कनी प्लस अटॅच टॉयलेट बाथरूमवालं बेडरूम बघायचं तर मग तुम्ही त्याला मास्टर बेडरूम म्हणून वापरू शकता, ह्याला गेस्ट बेडरूम करू शकता. इथे अशा फ्रेंच विंडो दिल्यात फुल साईजच्या. आता अशा विंडो दिल्यामुळं काय होतं की ह्याच्यातून सूर्यप्रकाश जो आहे ना तो खूप चांगल्या प्रमाणात येतो. म्हणजे जोपर्यंत सूर्य आहे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तोपर्यंत तुमच्या घरात सूर्याचा उजेड जो आहे तो व्यवस्थित राहतो आणि त्यामुळे तुम्हाला लाईट लावायची गरज पडत नाही. 3 ट्रॅक विंडो देण्यात आलेले आहेत. जी क्वालिटी आहे विंडोची की तुमच्या जे रेग्युलर ॲल्युमिनियमच्या विंडो असतात त्याच्यापेक्षा खूप कित्येक पटीने चांगली देण्यात आली आहे. सेंट ग्लोबनचे इथे ग्लास दिसतात ते या साईडचं असं TV कॅबिनेटची अरेंजमेंट करू शकता. आणि ही वॉर्डरोब बघा, अशी मस्त भली मोठी वॉर्डरोब तुम्ही इथे
बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुमचे पाहिजे तेवढे कपडे जे आहेत ते प्रॉपर इथं बसू शकतात, नियोजन होऊ शकतं. आणि समोरच्या साईडला तुमचा ह्या बेडरूमचा अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्ही बघू शकता. सो हा आहे 3 BHK फ्लॅट, ज्याचा कार्पेट तुम्ही मला विचाराल तर साधारणतः 1217 स्क्वेअर फुटाच्या आसपास आहे. आता फेज 2 ज्याचं नुकतंच आता लॉन्चिंग झालं, ज्यातले 5 टॉवर लॉन्च झाले, तिथं ह्याच्यामध्ये अवेलेबिलिटीचा इश्यू नाही. तुम्ही पाहिजे त्या फ्लोअरला पाहिजे त्या व्ह्यूचा फ्लॅट जो आहे तो इथं घेऊ शकता. फेज 1मध्ये अवेलेबिलिटीचा निश्चित इश्यू तुम्हाला बघायला भेटेल, कारण की पोझिशन जे आहे ते पुढच्या 1.5 वर्षात आहे आणि लोकेशन याचं खूप चांगलं आहे. या प्रोजेक्टच्या एका साईडला म्हणजे तुम्ही जर इकडची बाजू बघितली, म्हणजे बाल्कनीतून जो पुढची जर बाजू दिसते तर तुम्हाला पूर्ण हिल आहे, म्हणजे डोंगर आहे आडवा. आणि आता उन्हाळ्यात पण तुम्ही बघता पाऊस पडतो तर दिसायला खूप सुंदर दिसते. जो गारवा आहे तो प्रॉपर ह्या साईडनी बघायला भेटेल. इथला प्रत्येक फ्लॅट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणेच आहे, पण ही साईड जी आहे ती खूप सुंदर आहे. ग्रीनरी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल. सो आत्ता आपण 2 BHKचा पण सॅम्पल फ्लॅट जो आहे तो एकदा बघून घेऊया. सो मंडळी, आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे प्राइजिंग समजून घेऊया. आता इथं फेज 1 आणि 2मध्ये 2 BHKमध्ये 12 कार्पेट आहेत. सगळ्यात छोटा कार्पेट 569 स्क्वेअर फूटचा आहे आणि सगळ्यात मोठा कार्पेट जो आहे तो साधारणतः 834 स्क्वेअर फूटपर्यंत आहे. पण फेज 1ची कॉस्टशीट आत्ता माझ्याकडे आहे, त्याच्यातलं मी प्राइजिंग तुम्हाला सांगतो. 569 स्क्वेअर फूटचा 0 वेस्टेज स्मार्ट 2 BHK ज्याची पॅकेज कॉस्ट 66,50,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. त्याच्यानंतर अजून एक कार्पेट आहे 727 स्क्वेअर फूटचा फेज 1मध्ये, ज्याचं डिसेंबर 2026ला पोझिशन आहे, तो 82 लाखाला जातो आहे. त्याच्यानंतर 820 स्क्वेअर फूट आहे, तो 90 लाखाला जातो आहे. 3 BHKमध्ये 993 स्क्वेअर फूटचा एक 3 BHK आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 1,11,00,000 जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त फेज 2 जे आहे त्याची कॉस्टशीट जी ती वेगळी आहे. जेव्हा कधी तुम्ही साईट व्हिजिटला याल तेव्हा बिल्डरची टीम तुम्हाला कॉस्टशीट देईल आणि तुम्ही व्हॉट्सअपवर जर आम्हाला मेसेज केला तर आम्ही तुम्हाला फेज 2ची पण कॉस्टशीट निश्चित इथे पाठवून देऊ. बाकी ह्या भागामध्ये अनेक प्रोजेक्टचे व्हिडिओ आम्ही याच्या आधी पण बनवलेले आहेत. सो तुम्ही कुठेही हिंजवडीमध्ये फ्लॅट घेत असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की संपर्क करा. आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवू, इथल्या सगळ्या डिटेल देऊ, सगळी मदत नक्की करू. पण त्याच्या व्यतिरिक्त पण अख्ख्या हिंजवडीमध्ये कुठं प्रोजेक्ट चालू आहे, त्याचे काय रेट चालले आहेत हे सुद्धा तुम्हाला निश्चित सांगू. तुमचा घर बसल्या सर्वे होऊन जाईल आणि प्रॉपर्टी घेण्यासाठी त्याची तुम्हाला खूप मदत होईल. त्या माहितीची आमच्याकडे खूप मोठा डेटा असतो, अख्ख्या पुण्याचा डेटा आहे, पण हिंजवडी भागाचा जर विचार केला तर तो डेटा आम्ही तुम्हाला नक्की देऊ. बाकी हिंजवडी लोकेशन अतिशय सुंदर असं लोकेशन आहे. पुण्याच्या GDPमध्ये 40% रेव्हेन्यू ह्या हिंजवडीचा येतो आणि भारतामध्ये असे 5च शहर आहे जिथं FDIची म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते. त्यात आपली हिंजवडी एक आहे. हिंजवडीची जी फ्युचर आहे ते खूप जबरदस्त आहे. आता ही जी मेट्रो जर सुरू झाली पुढच्या 2-3 महिन्यामध्ये, त्यानंतर तर काय ट्रान्सपोर्टसुद्धा खूप सुंदर होईल. सो या भागामध्ये घर घेणं हे खूप फायद्याचा सौदा आहे. सो निश्चित विचार करा. काही प्रश्न असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. बाकी प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आम्ही 7 ते 8 या वेळेमध्ये नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ टाकत असतो. नोटिफिकेशन लावा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बघता येतील. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना लाईक करून शेअर करायला पण विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.